जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवायला लागलेला आहे आणि ग्रामीण भागात पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे ग्रामीण भागातले शेतकरी नागरिक शहरांकडे वळल्यामुळे आता शहरांमध्ये पेट्रोल पंपावर देखील गर्दी झाल्याने आता शहरातला साठा देखील संपायला सुरुवात झालेली आहे। आपण आता जळगाव मधला जो वर्दळीचा पेट्रोल पंप समजला जातो तो मॉटेल कोझी कॉटेज या पेट्रोल पंपावर आहोत आणि या पंपावर जो आहे 4 तासांमध्ये जो आहे पेट्रोल डिझेलचा साठा या ठिकाणी संपलेला आहे। हा जळगाव शहरातला वर्दळीचा आणि सर्वात मोठा पेट्रोल पंप समजला जातो। या पेट्रोल पंपावर जे आहे नेहमीच पेट्रोल डिझेल हे शिल्लक असतं, मात्र गेल्या 2 दिवसांपासून ग्रामीण भागातल्या नागरिकांची असेल वाहनधारकांची देखील पेट्रोल डिझेलचा साठा घेण्यासाठी गर्दी झाल्यामुळे या ठिकाणचा साठा देखील आता संपल्याचे चित्र पाहायला मिळत असून हा पेट्रोल पंप बंद आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे की पेट्रोल डिझेल शिल्लक नाही। काही पेट्रोल पंपांवर जे आहे जळगाव जिल्ह्यातला डिझेलचा तुटवडा जाणवत आहे, डिझेलचा साठा संपला आहे। मात्र आता आठवड्याभरात 2दा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे पुन्हा दरवाढ होईल या भीतीने आता पेट्रोलची देखील मागणी वाढलेली आहे आणि नागरिक जे आहेत पेट्रोलचा देखील साठा करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे आता डिझेल बरोबरच जळगाव शहरातल्या पेट्रोल पंपांवर जो आहे पेट्रोलचा साठा देखील संपायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जी आहे डिझेल आणि पेट्रोलची जी आहे टंचाई जाणवण्याची मोठी शक्यता जी आहे या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जे पंप सुरू होते त्या पंपांवरचा देखील आता साठा संपायला सुरुवात झालेली आहे आणि आता डिझेलचा साठा संपल्याबरोबरच आता पेट्रोलचा साठा देखील संपल्यामुळे आता वाहनधारकांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।